पहिला दिवस हा माझा जो अटायर होता, माझा जो ड्रेस होता, तो असा होता की ब्लू कलरची जीन्स आणि येलो कलरचा प्लेन शर्ट. म्हणजे आज मी जर त्याचा विचार जरी केला तरी सुद्धा मला हसायला येतं. मराठवाडा किंवा ग्रामीण भागामध्ये आज आपण पाहिलं तर नैराश्य खूप आहे. कारण घरामध्ये मोठा भाऊ किंवा मोठी बहीण तिचं शिक्षण झालंय, तिला जॉब नाही आहे. तर परत मला कसा जॉब लागेल म्हणून मी शिक्षणच घेत नाही आहे. तर हे असं नाही करायला पाहिजे. स्वप्न मोठी बघा आणि मोठी स्वप्न बघितली तर कमीत कमी ती मीडियम लेवलची स्वप्न तुम्ही अचीव करू शकाल. मी ठरवलं की भारतात उद्योग करायचा आहे तर मला प्रात्यक्षिक नॉलेज पाहिजे, प्रॅक्टिकल नॉलेज पाहिजे. म्हणून मी 9 ते 10 महिने ऑपरेटर म्हणून काम केलं. ते ऑपरेटर म्हणून काम करताना मी नेहमीच ह्याला लर्निंग डी लर्निंग म्हणतो. आपण एज्युकेशन घेताना लर्निंग करतो आणि उद्योजक बनताना डी लर्निंग करणं गरजेचं आहे. मला या क्षेत्रामध्ये BMW सारख्या ठिकाणी सुद्धा जर संधी मिळाली मॅन्युफॅक्चरिंगमध्ये तर इंडियामध्ये BMWचं छोटंसं रूप तरी मी तयार करेल. आणि त्यामुळे हे तौरालचं जे आहे तिथून ते सीड जे आहे ते सो झालं किंवा त्याच्यामध्ये आपण बीज रोवलं गेलं तेव्हापासून. अपमान सहन पण करता आला पाहिजे आणि तो काही अपमान नाहीये, ती लर्निंग आहे. एंटरप्रेन्योरशिपचा फेल्युअरचा जो अनुभव आहे ना, याच्या एवढा दांडगा अनुभव दुसरा कुठलाच नाही मी म्हणेल. एंटरप्रेन्योरशिपच्या 2 वर्षाचा फेल्युअर म्हणजे 20 वर्षाचा अनुभव असं मी म्हणेल. हाय, हॅलो, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे नवा व्यापारच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आज आपण खूप इंटरेस्टिंग व्यक्तीसोबत गप्पा मारणार आहोत. इंटरेस्टिंग म्हणतोय त्याचं कारण असं आहे की आपण आत्तापर्यंत कन्झ्युमर फेसिंग बिझनेसेस मधल्या एंटरप्रेन्योर्स उद्योजकांसोबत आपण आजपर्यंत गप्पा मारल्या. पण आज आपण धूळमिट्टीत ॲक्च्युली काम करणाऱ्या आणि खूप हार्डकोर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये आपण आलो आहे. आज आपण चाकणला आलो आहे. आज आपण बोलणार आहोत तौरल इंडियाच्या फाउंडर CEO भरत गीते यांच्यासोबत. तुमचं स्वागत आहे सर आपल्या शोमध्ये. मी त्यांची छोटीशी ओळख करून देतो. बीडमधल्या छोट्याशा गावातून, परळीमधून, शेतकरी कुटुंबातून येऊन COEPतून इंजिनिअरिंग करणं, त्याच्यानंतर जर्मनीत जाऊन कास्टिंग मेटलमध्ये MS करणं, त्याच्यानंतर जाऊन पुढे जाऊन हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये शिकून तिथे BMW महालेसारख्या मोठ्या मोठ्या कंपनीजमध्ये हार्डकोर इंडस्ट्रीमध्ये काम करून त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही सेटल होता आणि एखादा माणूस म्हणेल की बास आता झालं, पण नाही, तेव्हा वाटणं की ह्या लेवलच्या फॅक्टरीज माझ्या देशात, माझ्या गावात झाल्या पाहिजेत. म्हणून जे परत आले, खऱ्या अर्थाने स्वदेश जे घडलं, त्या व्यक्तीसोबत आपण आज गप्पा मारणार आहोत. सर, मला सगळ्यात पहिला हाच प्रश्न आहे की हा सगळं सेटल चाललेलं तर छान मस्त जर्मनीत चांगल्या वेदरमध्ये राहत असताना तिथे कुठे असा किडा चावला की तुम्हाला वाटलं की परत यावं आणि आपल्या इथे हे करावं सगळं? धन्यवाद शार्दूल. सर्वप्रथम अमुक तमुक नवा व्यापार या पॉडकास्टला माझ्या शुभेच्छा. आपण इथे बोलवलं त्याबद्दल आपले आभार. सर्व श्रोत्यांचेही आभार. हा सुरुवातीचाच प्रश्न जो आहे तो मला जर्मनीवरनं वापस घेऊन येणार आहे. थंड वातावरणामध्ये पण सावरकरांचे काही विशेष वाक्य, ने मजसी ने परत मातृभूमीला, हे मला नक्कीच आठवत होते. आणि जे बीज जे आपण रोवलं होतं किंवा जे आपण कल्टिवेट केलं होतं ते सुरुवातीलाच केलं होतं. जेव्हा जर्मनीला जाण्याची संधी मिळाली तर पहिलाच सत्कार परळीतील सरस्वती विद्यालयामध्ये माझा झाला होता. त्यावेळी मी त्या सत्काराला उत्तर देताना सांगितलं होतं की विदेशाच्या ज्ञानाचा वापर करून भारताचं औद्योगिकरण घडवेल. त्यामुळे हे पहिल्यापासूनच नक्की होतं की भारतात परत यायचं आणि काहीतरी एक वेगळी फॅक्टरी किंवा वेगळा कारखाना इथे काढून दाखवायचा. हे माझ्या पहिल्यापासून माझ्यासाठी ही कन्सेप्ट क्लिअर होती. जनरली आपल्याकडं इंजिनिअरिंग म्हणलं की एक IT किंवा सगळ्या कॉर्पोरेट ऑफिसेसबद्दल, त्या काचेच्या बिल्डिंग्सबद्दल आकर्षण असतं. पण तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंगबद्दल आकर्षण होतं. हे खूप नवल वाटतं. कारण का जनरली COEP नंतर लोक काय करतात, इधर MS करतात, US ला सेटल होतात किंवा IT मध्ये जातात किंवा फायनान्समध्ये जातात. पण तुम्ही त्यातून मेटलमध्ये गेला. हे मेटलवरचं प्रेम मला नक्कीच सांगायला आवडेल की जेव्हा
इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं होतं तेव्हा धातुशास्त्र किंवा मेटलर्जी हा विषय मला माहितीच नव्हता. पण पार्श्वभूमी ही ग्रामीण असल्यामुळे मला पुण्याला नक्की यायचं होतं आणि पुण्याला येण्यासाठी कुठलीही ब्रँच भेटली तरीसुद्धा मी ती घेणार होतो आणि COEPची धातुशास्त्र किंवा मेटलर्जी ब्रँच मिळाली आणि COEPतल्या किंवा भारतातल्या अग्रगण्य कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटलं म्हणून धातुशास्त्र घेतलं, मेटलर्जी घेतलं. एकदा धातुशास्त्र घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं की या विषयामध्ये मला उद्योगधंदा करता येईल. काही सिनियर मंडळींनी पण समजून सांगितलं की धातुशास्त्र जे आहे ते बाहेर देशामध्ये जाण्यासाठी किंवा जर्मनीसारख्या देशामध्ये जाण्यासाठी खूप चांगली ब्रँच आहे. त्यामुळे ही ब्रँच मी कंटिन्यू केली आणि नंतर मेटलचं जे प्रेम आहे ते मास्टर करत असताना जास्त रुजलं गेलं. त्याचा विषय असा आहे की मेटलर्जीमध्ये शिक्षण घेत असताना पार्ट टाइम जॉब ही काळाची गरज होती तिथे. कारण युरोपमध्ये शिकायचं म्हटलं किंवा युरोपमध्ये पूर्ण अभ्यासक्रम कंप्लीट करायचा म्हणलं की तुम्हाला तिथे दैनंदिन जीवनासाठी ट्युशन फी आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत लिव्हिंग एक्सपेन्सेस लागतात. ते लिव्हिंग एक्सपेन्सेस करण्यासाठी मी पार्ट टाइम जॉब करत होतो. त्या पार्ट टाइम जॉब करण्यामध्ये फाउंड्री इन्स्टिट्यूटमध्ये मला म्हणजे काम मिळालं. तिथे पहिला जो जॉब होता माझा तो सिम्युलेशन म्हणजे आधी आपण प्रॅक्टिकली फ्लोअरवर जाण्याच्या आधी ओतीव काम करायचं. ॲल्युमिनियम एका मोल्डमध्ये ओतायचा, त्याचं सॉलिडिफिकेशन आणि तो ऑब्जेक्ट घ्यायचा आणि त्यामध्ये डिफेक्ट कुठे येतील याचं सिम्युलेशन तुम्हाला करायचं आणि नंतर प्रॅक्टिकल स्वरूपामध्ये तुम्ही फाउंड्रीमध्ये जाऊन तो ऑब्जेक्ट बनवायचा. यामध्ये माझ्या लक्षात आलं की हे कॉम्बिनेशन खूप चांगलं आहे की आपल्याला कॉम्प्युटरवरही काम करता येतंय आणि शॉप फ्लोअरवर मॅन्युफॅक्चरिंगमध्येही करता येतं. त्यामुळे मी असं ठरवलं की आपण या विषयामध्ये पुढे आणखी आपण आपलं स्पेशलायझेशन करू. दुसरा भाग असा होता की फाउंड्री टेक्नॉलॉजी हे एक माझ्यासाठी माझ्या आवाक्यामधली गोष्ट होती. जर मी फोर्जिंग करायचं म्हटलं तर फोर्जिंगमध्ये कॅप्टिव्ह इन्व्हेस्टमेंट फार मोठी असते. म्हणजे फोर्जिंग एक मशीन घ्यायची असेल तर ती 25 करोडच्या पुढे असते. पण फाउंड्रीमध्ये कसं आहे, फाउंड्रीमध्ये तुम्ही 1-2 फर्नेस घेऊन आणि छोटासा सेटअप लावून एक साधारणतः 2-3 करोडमध्ये सुद्धा धंदा सुरू करू शकता. त्यामुळे मी हा विषय निवडला. त्याचबरोबर जर्मनीमध्ये या विषयामध्ये काम करणारी लोकांची संख्या कमी होत होती आणि ही एक टेक्नॉलॉजिकल गॅप आहे. ही एक आपल्यासाठी संधी आहे की आपल्यासारख्या देशामध्ये जिथे लोकसंख्या खूप जास्त आहे तर लेबर इंटेन्सिव्ह हा बिझनेस जो आहे इंडियामध्ये खूप चांगला चालेल ही मला खात्री वाटली. ओ वाव. तुम्ही म्हणजे भारतात आल्यावरती आपल्याला किती लोकांना जॉब देता येईल ह्याचा विचार पण त्यावेळेलाच केला होता. हो. मी डायरेक्टली विषयाला घुसलो पण मला खरं तर सगळ्यात जास्त जाणून घ्यायला हे आवडेल की एका शेतकरी कुटुंबातून येताना पुण्यात आल्यानंतर COEP जनरली काय होतं, कोणी खेडेगावातून आलं, Tier 2 टाऊनमधनं आलं, मध्यमवर्गीय कुटुंबातून आलं तर आल्यानंतर घाबरायला होतं थोडंसं. इथे आलं तर इथलं वातावरण असेल किंवा आणि त्यातून पुढे जर्मनीला वगैरे तर अजून जास्त. सो ह्या दरम्यान तुम्ही कसं ते स्ट्रगल असेल किंवा त्या गोष्टींना कसं सामोरं गेलात आणि तिथे काय तुम्हाला पेटवत ठेवलं याबद्दल सांगताना मी नक्कीच माझा अल्मा माटर किंवा ज्या विद्यापीठात ना आता ते विद्यापीठ आहे COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी तर त्याबद्दल मी बोलेल. तुम्ही जसं म्हणलात पहिला दिवस हा माझा जो अटायर होता, माझा जो ड्रेस होता तो असा होता की ब्लू कलरची जीन्स आणि येलो कलरचा प्लेन शर्ट. म्हणजे आज मी जर त्याचा विचार जरी केला तरी सुद्धा मला हसायला येतं. आणि त्याच वेळी मी कॉलेजमध्ये जेव्हा वॉक करत होतो किंवा चालत होतो तर इकडनं डाव्या उजव्या बाजूनी भुरकरनं गाड्या जायच्या, स्कूटीवर मुलं मुली जायचे. पुन्हा नंतर कुठल्या तरी घोळक्यामध्ये इंग्रजीमध्ये बोलताना घोळका दिसायचा. त्यावेळी मला असं वाटलं की या कॉलेजमध्ये आपलं काही होईल का, आपण या कॉलेजमध्ये ह्या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये मिळून जाऊ की नाही. आपली ग्रामीण पार्श्वभूमी असल्यामुळे तर मला सांगायला आवडेल की या कॉलेजने आम्हाला भरपूर दिलं. या कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग बरोबर लीडरशिप ही तुमची घडलीच पाहिजे असं हे कॉलेज आहे. याच कॉलेजमध्ये मला शेवटच्या वर्षी GS म्हणून 2000 पैकी 1800 मतदान देऊन विद्यार्थ्यांनी निवडून आणलं. हे कसं झालं तर
आपण जी आपली लीडरशिप आहे किंवा एक तुमच्यामध्ये आत्मसात असलेला एक गुण असतो, जेव्हा तुम्ही सर्व विद्यार्थ्यांबरोबर वावरता तेव्हा आपल्याच पार्श्वभूमीचे काहीतरी विद्यार्थी असतील त्यांना एकत्र करणं, त्यांच्यामधनं आणखी सुपेरियर विद्यार्थ्यांपर्यंत लोकलाईटपर्यंत कसं पोहोचता येईल, हे जे आहे ही लीडरशिपचा रोल नक्कीच मला त्या कॉलेजमधून घडवून गेला. आणि हे सगळं करत असताना जनरली मॅन्युफॅक्चरिंगचं प्रेम जे असतं ते कॉलेजमध्ये वर्कशॉपमध्येच तयार झालं का थोडं जर्मनीत गेल्यानंतर? मी म्हणेल ते थोडंसं जर्मनीमध्ये जास्त तयार झालं, कारण तसं पाहायला गेलं तर आपला जो सिलेबस आहे किंवा अभ्यासक्रम आहे तो खूप सारा थेरॉटिकल ओरिएंटेड असतो आणि जर्मनीचं जे एज्युकेशन आहे ते प्रॅक्टिकल ओरिएंटेड जास्त आहे. त्यामुळे तिथे प्रॅक्टिक्सवर जास्त भर दिला जातो. तुम्ही इंजिनिअरिंग करत असताना तुम्हाला कंपल्सरी 2 प्रोजेक्ट करावे लागतात. एक मिनी थिसिस म्हणतो, एक मास्टर थिसिस म्हणतो. त्यानंतर तुम्हाला कंपल्सरी 6 महिने इंडस्ट्रीमध्ये जाऊन काम करावं लागतं. तर त्यावेळी BMW सारख्या आपल्याला नक्कीच आजही याच्याबद्दल बोललं जातं की भारतीय लोक जे आहेत ते ब्रँड कॉन्शियस खूप आहे. आपल्याला काम करायचं असेल तर आपल्याला मर्सिडीज किंवा BMW किंवा पोर्शेमध्येच करायचं आहे. तर हे करत असताना BMW मध्ये जेव्हा मी इंटर्नशिप करत होतो त्यावेळी माझ्या लक्षात आलं की मॅन्युफॅक्चरिंग किंवा हे जे काही कोर फील्ड आहे हे कोर फील्ड सुद्धा किती स्ट्रॉंग आहे. कारण आपण जसं बोललो सुरुवातीला, तू जसं म्हटलं की आजची पिढी ही पूर्णपणे डिजिटल प्लॅटफॉर्मवर जाते किंवा कॉम्प्युटर्स, IT, आर्टिफिशियल इंटेलिजन्स याबद्दलच बोलतो. पण माझं एक म्हणणं आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा इंडस्ट्री 4.0 हे तेव्हा होऊ शकेल जेव्हा फिजिकली इक्विपमेंट आणि इंडस्ट्री तयार असेल तर. आणि ती इंडस्ट्री बनवण्यासाठी सिव्हिल असेल, इलेक्ट्रिकल असेल, मेटलर्जी असेल, मेकॅनिकल असेल या ब्रँचमध्ये काम करणारे विद्यार्थी आणि इंजिनियर घडावे लागतील. म्हणून मी ठरवलं की मला या क्षेत्रामध्ये BMW सारख्या ठिकाणी सुद्धा जर संधी मिळाली मॅन्युफॅक्चरिंगमध्ये तर इंडियामध्ये BMWचं छोटंसं रूप तरी मी तयार करेल. आणि त्यामुळे हे तौरालचं जे आहे तिथून ते सीड जे आहे ते सो झालं किंवा त्याच्यामध्ये आपण बीज रोवलं गेलं तेव्हापासून. मी परत एकदा तुमच्या हिस्ट्रीवरती एकदा थोडंसं टच अपॉन करेन, कारण का मला हे खूप फॅसिनेटिंग वाटतंय की परळीसारख्या एका छोट्या, कारण मी जेव्हा BMCच्या हॉस्टेलला राहायचा तेव्हा माझ्या आजूबाजूला सगळे परळी, अंबेजोगाई आणि आजूबाजूची लोक होते. तर परळीसारख्या एका छोट्या शेतकरी कुटुंबातून येऊन इथे एवढं हे चालू करणं, आत्ता जेव्हा हे अजून काही मराठवाड्यातले असतील, विदर्भातले असतील, पश्चिम महाराष्ट्रातले छोट्या गावातले जी मुलं बघत असतील, आईवडील बघत असतील, त्यांना तुम्ही काय सांगाल की काय केलं पाहिजे आत्ता? सर्वप्रथम मराठवाडा किंवा ग्रामीण भागामध्ये आज आपण पाहिलं तर नैराश्य खूप आहे. कारण घरामध्ये मोठा भाऊ किंवा मोठी बहीण तिचं शिक्षण झालंय, तिला जॉब नाही आहे, तर परत मला कसा जॉब लागेल म्हणून मी शिक्षणच घेत नाही आहे. तर हे असं नाही करायला पाहिजे. स्वप्न मोठी बघा आणि मोठी स्वप्न बघितली तर कमीत कमी ती मीडियम लेवलची स्वप्न तुम्ही अचीव करू शकाल. काही नाही झालं तर तुम्ही जॉब मार्केटसाठी तरी तयार व्हाल. त्यामुळे एंटरप्रेनरशिपचे असतील, छोटा मोठा उद्योगधंदा असेल, ह्याची स्वप्न तुम्ही बघा, मोठी स्वप्न बघा, म्हणजे तुमचं जे फेल्युअर असेल ते सुद्धा तुम्हाला पचवता येईल. मी आत्ता वाटत नाही की मी चाकणमध्ये बसलोय आणि एक 2 लाख स्क्वेअर फीटची फॅक्टरी, आणि चाकणमध्ये आल्यावरती एक जनरली फॅक्टरी सेटअप डोळ्यासमोर येतो, पण इथं आल्यावरती असं वाटत नाही आहे. हे वर्ल्ड क्लास फॅक्टरी तयार करणं, 750-800 लोकांना इथे रोजगार देणं, 2 लाख स्क्वेअर फीट, हे कुठून आलं? आणि कुठून आलं म्हणण्यापेक्षा त्याचा स्ट्रगल काय होता? याच्यामध्ये असं होतं की जेव्हा जर्मनी सोडली तेव्हा असं काही फार मोठं चित्र डोळ्यासमोर स्वप्नामध्ये होतं. पण आल्याबरोबर इथे लँड झाल्याबरोबर एक छोटंसं 5,000 स्क्वेअर फीटचं शेड रेंटेड, 10 कामगार आणि मी त्याच्यामध्ये 11वा कामगार, हे असं रूप होतं. त्यामुळे आपण शक्यतो उद्योगधंदा किंवा इंडस्ट्री आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर म्हटलं की सगळ्यांच्याच डोक्यामध्ये किंवा आपल्या एक कल्पना असतात की एक 5 स्टार ऑफिस असेल, तिथे आपण सूट वगैरे कोट घालून जाऊ, 100-150 लोक काम करत असतील ऑफिसमध्ये, तुम्ही कॉरिडॉरमध्ये चालणार आहेत, लेफ्ट राईटला बघताना तुम्हाला तुमचे सगळे एम्प्लॉई दिसणार आहेत. पण हे सगळं स्वप्न असतं. ते स्वप्न आज
प्रत्यक्षात रूपांतरित झालं याच्यामागे प्रचंड मेहनत आहे. ती G&B मेटल कास्टिंग खेड शिवापूरची छोटीशी कंपनी आणि तिथून तवरालचं स्वप्न, हा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये मी म्हणेल की जिद्द, चिकाटी, पर्सिस्टन्स आणि एक विजन जे आहे ते ठेवून चाललं पाहिजे. स्टेप बाय स्टेप त्या विजनकडे आपली पावलं पडली पाहिजेत. आपल्याला कळालं पाहिजे की आपलं नवीन पुढचं जे ध्येय आहे ते काय आहे. आणि मी याच्यामध्ये एक सांगू इच्छितो की प्लॅन A, B, C असं मी काम करणार आहे. प्लॅन A वर्कआउट झाला नाही तर प्लॅन B आहे, प्लॅन B नसेल तर C आहे. आणि C ही होत नसेल तर Aला कसं आपण परत रेज्युनेट करू शकतो याकडे मी बघणार आहे. त्यामुळे या सर्व घोडदौडीमध्ये छोटी फॅक्टरी होती, उत्पादनं बनवू लागली, कास्टिंग बनवू लागल्या, जर्मन दर्जाच्याच बनवू लागल्या, कारण जर्मनीलाच एक्सपोर्ट करायचो त्या 10 कामगारांमध्ये. बापरे, म्हणजे छोट्याशा 10 कामगाराच्या वर्कशॉपमध्ये तुम्ही जर्मनीला export जर्मनीला एक्सपोर्ट करायचो, इंग्लंडला करायचो. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की माझ्यापेक्षा माझ्या कस्टमरच्या लक्षात आलं. ते माझ्याकडे जेव्हा यायचे तेव्हा ते म्हणायचे, भरत गीते तुम्ही टेक्नोक्राट आहात, तुमचं प्रोडक्ट अव्वल दर्जाचं आहे, वर्ल्ड क्लास आहे. आम्हाला एकच अडचण आहे, तुम्ही 10 कामगार आणि तुम्ही ओनर, याच्यामध्ये तुमच्याकडे सप्लाय चेनवाला नाही आहे, तुमच्याकडे IT वाला नाही आहे, तुमच्याकडे HR मॅनेजमेंट नाही आहे आणि तुम्ही नसलं तर पुढे काय. मग ही प्रोडक्ट तर आम्हाला घ्यायची, पण तुम्ही ह्याचं एक्सपान्शन केलं पाहिजे. त्याचबरोबर प्रोसेसमध्ये पण मला अडचणी होत्या. मी फक्त कास्टिंग बनवायचो, रॉ कास्टिंग बनवायचो आणि ती विकायचो. मशीनिंग, हीट ट्रीटमेंट, त्यानंतर पुढचे जे काही क्वालिटी चेकअप असतील, त्यानंतर तुमचं जे काही पेंटिंग आणि ह्या सगळ्या पुढच्या प्रोसेस माझ्याकडे नव्हत्या. आणि कस्टमरला कसं असतं, वन स्टॉप सोल्युशन पाहिजे असतं. मग यामध्ये माझी टोनी आलुटेक या जगप्रसिद्ध कंपनीतल्या ओनरशी माझी ओळख झाली आणि त्यांना भारतात आणण्यासाठी मी प्रयत्न सुरू करू लागलो. मेक इन इंडियासारखं एक इनिशिएटिव्ह भारतामध्ये उदयाला येऊ लागलं आणि त्या मेक इन इंडियाच्या रूपाने किंवा त्या माध्यमातनं मी या इन्व्हेस्टरला भारतामध्ये आणू शकलो आणि आम्ही भागीदारी एकत्र जॉईंट व्हेंचर केलं आणि ते 2016मध्ये आम्ही मेक इन इंडियाचं एक मोठी जागतिक परिषद BKC ग्राउंडवर मुंबईमध्ये भरली होती. तिथे आपण एक MOU पण गव्हर्नमेंट बरोबर आपण साईन केला आणि अशी ही सुरुवात तवराल इंडियाची झाली. माझा एक आवडीचा प्रश्न आहे आणि तुम्ही प्रत्येक उद्योजकाला जिथे जिथे संधी मिळेल तिथे मी हा प्रश्न विचारतो. पोटात गोळा आला नाही का? म्हणजे तो ह्या सगळ्या डिसिजन घेताना जेव्हा एकदम तुम्ही 0 to 1 होता आणि 1 to 10 होताना एक पोटात गोळा येतो ना, की स्केल एवढं मोठं सगळं, सो तेव्हा कसं त्याला हँडल केलं? माझ्या मते मी रिस्क टेकर आहे, पण मी त्या रिस्कला पूर्णपणे सिक्युअर पण करतो. त्यामुळे पोटात गोळा येण्यापेक्षा मी या प्रश्नाचं उत्तर डोळ्यात अश्रू कसे आले याबद्दल सांगू इच्छितो. जेव्हा मी जर्मनी सोडायचं ठरवलं तेव्हा अनेक अडचणी आल्या. भारतीय उद्योजक यायचे, मीडियम साईजचे उद्योजक, तर त्यांना भेटण्यासाठी मला रेल्वे स्टेशनला थांबावं लागायचं, एअरपोर्टला जावं लागायचं. कधी कधी ते भेटतो म्हणायचे आणि भेटायचे नाहीत, त्यावेळी निराशा व्हायची. त्याचबरोबर मी ठरवलं की भारतात उद्योग करायचा आहे तर मला प्रात्यक्षिक नॉलेज पाहिजे, प्रॅक्टिकल नॉलेज पाहिजेत. म्हणून मी 9 ते 10 महिने ऑपरेटर म्हणून काम केलं. ते ऑपरेटर म्हणून काम करताना मी नेहमीच ह्याला लर्निंग डी लर्निंग म्हणतो. आपण एज्युकेशन घेताना लर्निंग करतो आणि उद्योजक बनताना डी लर्निंग करणं गरजेचं आहे. ओ वाव. जर तुम्ही डी लर्निंग केलं नाही ना तर तुम्ही फक्त अभ्यासक्रम, मी इंजिनियर आहे, माझं मास्टर्स झालंय, माझी PhD झाली आहे, असं जर तुम्ही ठरवलं आणि यावर तुम्ही फार जास्त स्वतःवर अभिमान करायला लागलात तर तुमचं डी लर्निंग होणार नाही आणि तुम्ही प्रॅक्टिकल ओरिएंटेड बघणार नाहीत किंवा त्या शॉप फ्लोअरवर जाऊन बघ. ते करत असताना मला असं वाटायचं, पोटात गोळा येण्यापेक्षा अनसर्टनिटी दिसायची. मी आज इथं कामगार म्हणून काम करतोय, माझं डी लर्निंग झालं, उद्या मला जॉब मिळणार नाही. 10 महिन्याचा माझा हा अनुभव जो आहे तो कामगार म्हणून आहे. म्हणून मी जेव्हा ते काम करून पूर्णपणे असा काळा व्हायचो आणि नक्कीच ओनर माझे पार्टनरच होणार होते, बिझनेस पार्टनर, त्यामुळे त्यांच्या शॉवर रूममध्ये पूर्णपणे ते पाणी जाताना काळं दिसायचं. मग गाडीमध्ये बसून, माझ्या BMW मध्ये बसून मी जेव्हा घरी पोहोचायचो त्या रस्त्यामध्ये एक अर्ध्या तासाच्या माझ्या पूर्ण प्रवासामध्ये विचार यायचा की मी खरोखरच योग्य करतोय का, आणि डोळ्यामध्ये पाणी पण यायचं. पण त्या डोळ्यातले अश्रू हे
याची तुलना जर मी माझ्या भविष्यातल्या स्वप्नांकडे केली तर ते अश्रू काहीच नव्हते. खूपच काय म्हणतात त्याला डोळे उघडणारा हा सल्ला होता. कारण जनरली ते रिस्क कशी मॅनेज करायची म्हणजे रिस्क मॅनेजमेंटबद्दल आपण बरेच सूत्र वाचतो, व्हिडिओज बघतो, पण हा अप्रोच मला फारच इंटरेस्टिंग वाटला. आपण मगाचपासून वर्ल्ड क्लास प्रॉडक्ट म्हणतोय आणि जर्मनी किंवा जर्मन लोक इन जनरलच आपण जेवढं ऐकतो जर्मन कंपनीजबद्दल एस्पेशली ऑटोमोबाईलमधल्या, की त्यांना प्रिसिजन लागतं, त्यांना प्रत्येक गोष्ट परफेक्ट लागते आणि जोपर्यंत ती परफेक्ट होत नाही तोपर्यंत ते घासत राहतात. आणि ते इंडियात आणि इंडियाच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये इन जनरल एक पूर्वी अशी इमेज होती की ओबड आहे, तेवढी ॲक्युरेसी नाही. हाऊ डिड यू मॅनेज दॅट ॲक्युरेसी? म्हणजे आय नो की तुम्ही जर्मनीत शिकून आलात, पण ते इथं करताना कसं केलं ते? कारण इथे आणणं ते अवघड आहे, कारण त्या पद्धतीचं लोकं मिळवणं, त्या पद्धतीच्या लोकांना घडवणं. मला असं वाटतं की हा एक नवा भारत आपण घडवतोय तिथे. याबद्दल मला सांगायला आवडेल की मोटिवेशन, लोकांना मोटिवेट करणं फार महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी मी नेहमीच एक छोटंसं एक्झाम्पल देतो, ते सांगू इच्छितो. नक्कीच हे प्रत्येक देशाबरोबर आहे. कधी ते जर्मनी आफ्रिका, कधी जर्मनी भारत, जर्मनी श्रीलंका असं कम्पेअर होतं. म्हणजे डोंट टेक इट अदरवाईज. एक काम होतं, म्हणजे एक मेन ऑब्जेक्टिव्ह जे होतं ते झाड कापणारा 2 व्यक्ती होत्या. एक भारतीय होता, एक युरोपियन होता किंवा जर्मन होता म्हणू आपण त्याला. दोघांनाही सेम इक्विपमेंट दिली गेली, करवत वगैरे दिला गेला आणि त्यांना दोघांना सांगितलं की आता तुम्हाला हे काम करायचं आहे. तर पहिल्या माणसाकडे आपण जेव्हा गेलो ना, तेव्हा तो भारतीयाकडे गेलो तर त्याला म्हटलं, अरे तू तर झोपलेला आहे इथे, मस्त आराम करतोय. तर तो म्हटला, काय करणार, त्या जे करवत दिलाय ना, ते इक्विपमेंट दिलंय ना, त्याचे दात काही शार्पन नाही आहेत, त्यामुळे मी आपला आराम करतोय. तर दुसऱ्याकडे आपण जेव्हा जातो, युरोपियन किंवा जर्मन माणसाकडे, तो एक दगड घेऊन त्याला कमीत कमी शार्पन करण्याचा प्रयत्न करत असतो. हे उदाहरण मी माझ्या लोकांना नेहमीच दिलं. सुरुवातीला प्रचंड अडचणी आल्या, कारण टेक्नॉलॉजीबद्दल सांगायचं म्हटलं तर ही टेक्नॉलॉजी भारताने यापूर्वी पाहिलीच नव्हती. भारतामध्ये ॲल्युमिनियम डायकास्टिंग आहेत, पण ॲल्युमिनियम सँड मोल्डमध्ये करणारी कुणीच लोकं नाही आहेत. मग परत प्रश्न असा होता की वर्क फोर्स कुठून आणायचा, परत त्याला जर्मन प्रिसिजनपर्यंत आणायचं. तर हे जे जर्मन प्रिसिजनपर्यंत आणायचा जो प्रवास आहे ना, तो असा एक 2-4 दिवसाचा नाही, एक 2-4 वर्षाचा आहे. आपण जर्मनीबद्दल जसं बोललो की प्रिसिजन किंवा त्यांना एकदम परफेक्ट काम कसं करायचं हे त्यांच्याकडनं शिकावं. त्याचबरोबर त्यांच्याकडनं आणखी एक शिकण्यासारखी गोष्ट आहे की त्याला ते श्रीट फ्यूर श्रीट म्हणतात, म्हणजे स्टेप बाय स्टेप. त्यामुळे आम्ही सुरुवातीला काय केलं ना, सुरुवातीला सर्वात इझी, सर्वात सोपी जी कामं आहेत ना ती भारतात आणली आणि तशी स्टेप बाय स्टेप आपण त्याची अवघड लेवल वाढवत गेलो. सुरुवातीला सोपी कामं आणली त्यावेळेस मला सांगायला आनंद वाटेल की माझ्या भारतीय माणसांनी काम केलेलं जे होतं ना, त्याच्याबरोबर आम्हाला एवढा विश्वास नव्हता की ते सेम काम असंच होईल का, म्हणून आम्ही त्याचं गोल्डन सॅम्पल आणलं होतं युरोपवरनं. म्हणजे ही कास्टिंग बनेल की नाही त्याचे कंपॅरिझन करण्यासाठी. तर ती एक कास्टिंग आम्हीच बनवलेली इकडे तिकडे पडलेली होती. तर मी लोकांना म्हटलं, अरे काय ते गोल्ड सॅम्पल तुम्ही असं धुळीमध्ये वगैरे ठेवलंय? ते म्हटले, साहेब ही आपलीच कास्टिंग आहे. म्हणजे ही लोकं, आपली लोकं ती कास्टिंग बनवू शकले आणि ती प्रिसिजनचं काम करू शकले. तो एक प्रवास होता. म्हणजे आपल्यात तेवढं खरं तर ताकद आहे, दम आहे, फक्त आपण तेवढं त्या डिरेक्शनला प्रवास नव्हता केला आजपर्यंत. आणि मी म्हणेल की यामध्ये लोकांना ओनरशिप देणं, त्यांच्यावर विश्वास ठेवणं. नेहमीच फॅमिली ओन बिझनेसमध्ये मी एक पाहिलेलं आहे की ओनर जो असतो, मालक जो असतो ना, तो स्वतःच सगळीकडे पळायला लागतो. आणि मग त्यामध्ये काय होतं ना की आपण त्या लोकांवर विश्वास नाही ना ठेवला तर ते प्रिसिजन येणार नाही, असं होतं. तर आपण विश्वास ठेवला पाहिजे, त्यांना ओनरशिप दिली पाहिजे, त्यांना अकाउंटेबल बनवलं पाहिजे, म्हणजे ऑटोमॅटिकली, आणि त्यांना स्वप्न दाखवली पाहिजे की जगाच्या नकाशावर तुम्ही भारतीय म्हणून जेव्हा उभा राहाल आणि जर्मन प्रोडक्ट जेव्हा चमकेल तेव्हा त्याचा आनंद तुम्हाला खूप होणार आहे. त्यावेळी तुम्ही स्वतःवर गर्व कराल की आपण हे भारतामध्ये बनवलं आणि युरोपियन मार्केटमध्ये उभे आहेत आपण ते प्रोडक्ट घेऊन एक्झिबिशनमध्ये. वाव, क्या बात. त्यातच मला पुढं असं विचारावं असं वाटतं की आपण मगाशी बोललो की जर्मन प्रिसिजन आणि ह्या सगळ्या गोष्टी आल्या. भारत काही वर्षांपूर्वीपर्यंत खूप गोष्टी इम्पोर्ट करत होतो आपण आणि एस्पेशली ह्याच्यात स्टील इम्पोर्ट आपला बऱ्यापैकी होता. स्टीलचे जे फायनल प्रोडक्ट्स आहेत आणि त्याला इम्पोर्ट रिप्लेसमेंट म्हणून तुम्ही विचार केलात आणि ह्या क्षेत्रात उतरलात. हे मेक इन इंडिया, इम्पोर्ट रिप्लेसमेंट तयार करणं, हे करताना काय विचार होता? कारण
जनरली लोक विचार काय करतात की सोपं काय करूया आणि त्याच्यात हे अवघड वाट पत्करायचं कारण काय आणि त्याचं मोटिवेशन काय? माझ्या मते मला इथे सांगायला हे पण आवडेल की जेव्हाही कस्टमर आमच्याकडे येतात ना, आमचे ग्राहक जे येतात, सगळ्यात जटिल आणि अवघड पार्ट आमच्याकडे पहिल्यांदा घेऊन येतात. त्यामुळे अवघड कामाला हात घालणं हा आमचा छंदच आहे. टेक्नॉलॉजिकल गॅप जी एक संधी असते, तंत्रज्ञानाची संधी असते, ती आपण शोधली पाहिजे. भारतामध्ये जे बनतंय आणि वर्षानुवर्ष बनवलं जातंय ते काम करणं तर सोपं होतं आणि त्याला मार्केट पण अवेलेबल होतं. पण आपण एक असं काहीतरी काम करायला पाहिजे की जे की भारतात बनलंच नाही आणि आपण विदेशातनं, युरोपियन खंडामधनं किंवा चीन या देशामधनं ते प्रोडक्ट घेतोय. ते प्रोडक्ट आपण इथे कसं बनवू शकलो पाहिजे, हे अवघड काम घेऊनच मी भारतात आलो होतो. पंतप्रधान मोदींचं जे मेक इन इंडिया हे मिशन होतं, हे यांनी नक्कीच मला प्रोत्साहन दिलं. 2014च्या पूर्वी बरेचसे बाहेर देशामध्ये पण आपण पाहिलं तर बाहेर जाणाऱ्यांचं प्रमाण खूप जास्त होतं आणि वापस लोक येत नव्हते, ज्याला आपण ब्रिंगिंग टॅलेंट बॅक टू कंट्री म्हणतो. मला नक्कीच त्यांच्या एक पर्सनॅलिटीनी पण इन्स्पायर केलं आणि भारताला स्वावलंबी कसं बनवता येईल याच्याकडे माझं लक्ष होतं आणि याच्यामध्ये आपण काही स्तरावर तरी यशस्वी झालो याचा मला आनंद आहे. मला असं वाटतं की जर इफ यू कुड टेल अस दॅट की आपण काय प्रमाणात इम्पोर्ट रिप्लेसमेंट इंडियात प्रोड्यूस करू शकलो तर लोकांना तेही खूप जास्त मोटिवेट करू शकेल. आपण आत्ता सध्या या प्लांटमध्ये 250 मेट्रिक टन ॲल्युमिनियम कास्टिंग बनवतो. त्यापैकी 70% लोकल मार्केटमध्ये जातात, ज्या पूर्णपणे इम्पोर्ट सबस्टिट्यूट आहेत. म्हणजे आपण ते इम्पोर्टला रिप्लेसमेंट करतोय आणि 30% जो माल आहे तो एक्सपोर्ट होतो. जे काही प्रोडक्ट आपण बनवतोय ते पूर्णपणे इम्पोर्ट सबस्टिट्यूट किंवा एक्सपोर्ट मार्केटसाठी जे भारत यापूर्वी इथून आपल्या देशातनं विदेशात पाठवत नव्हतं ती आपण सुरू केली. नॉट जस्ट तुम्ही फक्त आपली गरज भागवता प्लस तुम्ही इंटरनॅशनल मार्केटमध्ये पण इंडियाचं प्रोडक्ट उतरवता. मला ओव्हरऑल आपण आता मगासपासून या इंडिया व्हिजन आणि या सगळ्या गोष्टींबद्दल बोलतोय, तर मला हे समजून घ्यायला आवडेल की तुम्ही मगाशी म्हणालात की तुमचं स्वप्न आहे हे भारताबद्दलचं. मला ते थोडंसं एलॅबोरेट करायला आवडेल की तुमचं भारताबद्दलचं किंवा मॅन्युफॅक्चरिंग इन इंडिया ह्याबद्दलचं विजन काय आहे, काय स्वप्न आहे? See, manufacturing in India is the one sector which is ignored for very long time. मॅन्युफॅक्चरिंगचा आपला जो पूर्ण टोटल इकॉनॉमीमधला सहभाग आहे तो साधारणतः 15 ते 20% आहे. आपण सर्व्हिस ओरिएंटेड खूप आहोत. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये आज आपलं 3.3 ट्रिलियन इकॉनॉमी आहे. त्यापैकी फक्त 446 बिलियन हे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं कॉन्ट्रीब्युशन आहे. भारताचं महत्त्वाकांक्षा किंवा एक विजन हे आहे की आपण 1.2 ट्रिलियनपर्यंत मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये पोहोचू शकलो पाहिजेत. 446 आणि 1200 बिलियन व्हायचं. तिप्पट व्हायचं आहे. त्यासाठी हे जे ध्येय आहे ते पुढच्या 10 वर्षासाठी किंवा 7 वर्षासाठी आहे. पण आपण जर पाहिलं 2020 ते 21ची जी आपली मजल आहे ती 22% ग्रोथ करून आलेली आहे. त्यामुळे हे 22ला आपण मल्टिप्लिकेशन केलं तर पुढच्या 10 वर्षामध्ये नक्कीच मॅन्युफॅक्चरिंग हब ऑफ द वर्ल्ड म्हणून भारताची ओळख असेल. आज आपण जर जागतिक परिस्थिती पाहिली, रशिया युक्रेन वॉर असेल, इंधनाच्या किमती वाढलेल्या असतील, ग्लोबल मार्केट जे सगळीकडे सेंट्रलाइज चीनवर झालं होतं, तर चीनमध्ये त्यांना China+1 पॉलिसी करायची आहे. चायनाबरोबर एक नवीन देश पाहिजे. तर त्यासाठी भारत ही सुवर्ण संधीचा भाग आहे. त्यामुळे भारताला मॅन्युफॅक्चरिंगमध्ये 1.2 ट्रिलियनमध्ये जाण्यासाठी कोणीही रोखू शकणार नाही. जर त्याच्यामध्ये चॅलेंजेस खूप आहेत. ही आता मी पहिला भाग सांगितला तो म्हणजे व्हॉट आर द ऑपॉर्च्युनिटीज, बट व्हॉट आर द चॅलेंजेस. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा आपला नो हाऊ, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरसाठी जे आपली युवा पिढी, आपण त्याचबरोबर ऑपॉर्च्युनिटीमध्ये किंवा संधीमध्ये म्हणतो 50 करोड आपला वर्कफोर्स हा रेडी आहे, जो 25-28 वयामधला आहे. पण त्याला राईट स्किल आहे का, राईट एज्युकेशन आहे का, वेदर दे आर रेडी फॉर दिस मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर हे आपल्याला बघायला पाहिजे. करेक्ट. आणि तुम्ही म्हणालात त्याचबरोबर मला याच ह्याच्यात
विचारायला आवडेल की काय होतं माहिती आहे का, बऱ्याचदा ना आम्ही जेव्हा कॉलेजमधनं बाहेर पडतो किंवा इनिशियल जॉब करत असतो, माझे मित्र जेव्हा इंजिनिअरिंगवाले किंवा डिप्लोमावाले मित्र जेव्हा MIDCत जॉब करत असतात, तेव्हा ते थोडंसं कुठेतरी अरे तो MIDCत कामाला लागला आहे हे त्या पद्धतीने बघितलं जातं. आणि आपण मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काम करणाऱ्या लोकांनाच ग्लॅमराईज नाही करत आहे, तर मग ते स्किलसेट कसं ग्लॅमराईज होणार? खरं आहे. याबद्दल नवीन जी एज्युकेशनल पॉलिसी आहे त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल ओरिएंटेड खूप भर दिलेला गेलेला आहे. त्याचबरोबर मी म्हणेल की सर्व प्राध्यापक मंडळी किंवा शिक्षक प्राध्यापक जे असतील त्यांनी सुद्धा स्वतः प्रॅक्टिकल ओरिएंटेड होणं गरजेचं आहे. कारण विद्यार्थी जर घडवायचा असेल तर शिक्षक घडला पाहिजे. ट्रेन द ट्रेनर ही कन्सेप्ट मी नेहमी म्हणत असतो. जर ट्रेनरच योग्य नसेल तर तो ट्रेनी काय उपयोगाचा आहे. तर यासाठी माझ्याकडे तरी कमीत कमी MIDC मध्ये काम करत असताना माझ्याकडे आलेला प्रत्येक माणूस पहिल्यांदा धुळीमध्ये काम करतो. तो इंजिनियर असो, MBA असो किंवा कुणीही असो. आत्ता माझ्याकडे 2 महिन्यासाठी इंटर्नशिपसाठी पोलंडवरनं एक मुलगा आलेला आहे वारसाव युनिव्हर्सिटीमधनं. तो शॉप फ्लोअरवर तिकडे फाउंड्रीमध्ये काम करतोय. तुम्हाला इकडे फ्रंटला तो दिसणार पण नाही. तर आम्ही जे आहे ना लोकांना आंघोळी पडवतो की हे तुम्ही काम केल्याशिवाय तुम्हाला तंत्रज्ञान मिळणार नाही. हीच कन्सेप्ट शाळा, कॉलेज, युनिव्हर्सिटी यांनी सुद्धा घेतली पाहिजे की प्रॅक्टिकल ओरिएंटेड नॉलेज नसेल तर तुम्ही इंडस्ट्रीमध्ये टिकू शकणार नाहीत. मी जेव्हा तुमचं प्रोफाईल वाचत होतो आणि आपण जेव्हा मगाशी बोलत होतो, तुम्ही बऱ्याचदा सांगितलं की तुम्ही COEP अल्युमनाय असोसिएशनच्या अध्यक्ष आहात आणि त्यांच्यासोबत बरेच वर्ष काम करताय. आता तर तुम्हाला गव्हर्नरनी बोर्ड ऑफ एज्युकेशनवरती बोलवलं आहे. बऱ्याचदा तो इंडस्ट्री आणि एज्युकेशन सेक्टरमधला गॅप असतो, तो हे होत नाही. त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करता. मला त्याबद्दल ऐकायला खरंच आवडेल, कारण का आय थिंक खूप कमी लोक आहेत की जे अजून सोसायटीला परत द्यायचा प्रयत्न करतात आणि त्यांच्या कॉलेजेसना जाऊन प्रयत्न करतात. आपण फक्त हार्वर्डबद्दल ऐकतो, पण आपल्या आजूबाजूच्या मोठ्या कॉलेजेसबद्दल खूप कमीदा ऐकलं जातं ते. आणि मग ते तुम्ही मला मदत केली की हार्वर्डबद्दल बोलून. हार्वर्ड बिझनेस स्कूल किंवा कुठलेही बिग बी स्कूल जे आहेत, IIM असतील आपल्या भारतातली किंवा स्टॅनफर्ड असतील, ही यांची नावं मोठी झाली ती फक्त त्यांच्या माजी विद्यार्थ्यांमुळे, अल्युमनायमुळे. whenever Harvard Business School talks about their achievement, they talk about all the big personalities, even though they are dropout. म्हणजे स्टीव्ह जॉब असेल किंवा कोणी असेल मार्क झुकरबर्ग ते, असेल. हां, मार्क झुकरबर्ग असेल, तो ड्रॉप आउट असला तरी त्याचं नाव घेतलं जातं. आपल्याकडे ही कन्सेप्ट नव्हती आणि ती आम्ही थोडीफार आणण्याचा प्रयत्न केला. राज्यपाल नियुक्त होण्याच्या आधी मी अल्युमनाय असोसिएशनचा प्रेसिडेंट पण आहे. त्यामार्फत आमची जी काही मोठी मोठी नावं होती, मग ते नितीन परांजपे असतील, गौरगोपाल दास असतील किंवा लक्ष्मण नरसिंहा असतील, सध्याचे पोस्टर बॉय होते ते. तर या लोकांना परत आपल्या कॉलेजवर आणण्याचं आणि त्या कॉलेजबद्दल त्यांच्या आठवणी बाहेर काढण्याचं काम केलं, ज्याच्यानी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मोटिवेट करण्याचा प्रयत्न केला. आज राज्यपाल नियुक्त झालो, पण त्याबरोबरच मी नेहमीच म्हणत असतो, ऑपॉर्च्युनिटी कम्स विथ द रिस्पॉन्सिबिलिटी. खूप खूप सारे चॅलेंजेस आहेत, त्या मला टॅकल करायच्या आहेत. राज्यपाल नियुक्त झालो त्याबरोबरच म्हणजे शासनाने किंवा राज्यपालांनी माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे. विद्यार्थ्यांसाठी, प्राध्यापकांसाठी, एज्युकेशनल लेवल, कॉलेजची रँकिंग असेल किंवा कॉलेजचा ब्रँड असेल, हा आणखी कसा पुढे घेऊन जाता येईल यासाठीची भरपूर आव्हाने आहेत आणि त्यावर मी काम करत आहे. सर्वात महत्त्वाचा भाग जो आहे तो मी स्टुडंट सेंट्रिक म्हणेल. मला सर्वात पहिले हे आवडेल की माझा जेव्हा विद्यार्थी त्या कॉलेजमधनं बाहेर पडतोय आणि तो माझी विद्यार्थी होतोय आणि ज्याच्या जीवावर आम्ही कॉलेजचा ब्रँड वाढवणार आहेत तो सॅटिस्फाईड असला पाहिजे. त्यामुळे त्या 4 वर्षाच्या त्याच्या कालावधीमध्ये तो पूर्णपणे कंटेंट आणि समाधानी कसा राहील यावर काम करण्याची गरज आहे. आपल्याकडे एज्युकेशन वाईज आपण थिअरीबद्दल बोललो, पण ओव्हरऑल प्रॅक्टिकल नॉलेज प्लस एक खूप मोठा प्रॉब्लेम सगळीकडेच बोलला जातो, पण मला त्याच्यावरती तुमचा टेक हवा आहे. आपण अंतरप्रिन्युअर्स तयार करण्यासाठी किंवा इनोव्हेशन हे असं घडतं, तर ह्याला भेद देऊन हे का नाही घडू शकत, ह्या पद्धतीने का नाही जाऊ शकत, असा विचारच करू दिला जात नाही. त्याबद्दल काय केलं गेलं पाहिजे आणि तुम्ही ॲज अ अंतरप्रिन्युअर नवीन स्टुडंट्सला, नवीन बडिंग अंतरप्रिन्युअर्सना काय सजेस्ट कराल की बाबा तुम्ही हे ट्राय करा, हे केलं पाहिजे तुम्ही? माझ्या मते याचं उत्तर असं आहे की इनोव्हेशन किंवा R&D यावर आपल्या पूर्ण देशाचा इकॉनॉमीचा जो शेअर आहे, जो स्पेंडिंग कॅपॅसिटी आहे ती फार कमी आहे.
कारण IITs आर नोन टू बी अ टॉप इंजिनिअरिंग स्कूल इन दिस कंट्री. तर IIT मधला जो टॉपर आहे किंवा IIT मध्ये जो ॲडमिट होतो किंवा ज्याला ॲडमिशन घेतो त्याचं एम काय आहे की विदेशामध्ये मला किती करोडचा जॉब मिळणार आहे. त्यामुळे आपण मोर ऑर लेस जॉब ओरिएंटेड खूप आहोत. आपण स्टार्टअप, इनोव्हेशन, नवीन काहीतरी आयडिया ह्या घेऊन येण्यासाठी आपला कमी भर आहे. तर यासाठी मी एकच सांगेल की बऱ्याचशा वेळा स्टार्टअप हे कल्चर भारतामध्ये आता सुरू झालेलं आहे. मला असं वाटतं की त्याच्यामध्ये एक थोडंसं मी चेंज करू इच्छितो ते म्हणजे किंवा नवीन बडिंग एंटरप्रेनरला सांगू इच्छितो की काही लोक नक्कीच खूप टॅलेंटेड असतात. इंजिनिअरिंगमधून बाहेर पडल्यावरच एखादा स्टार्टअप काढतात आणि तो खूप आकाशाला भिडतो. पण बरेचशी जी फेल होतात त्यांनी जॉब मार्केटमध्ये जायला पाहिजे किंवा आधी थोडाफार तरी अनुभव घेतला पाहिजे आणि त्यानंतर स्टार्टअपकडे वळालं पाहिजे. मग विदेशात शिक्षण घ्या, जॉब मार्केटमध्ये जाऊन प्रोफेशनल एक्सपिरियन्स घ्या किंवा PhD करा किंवा MBA करा आणि त्यानंतर हळूहळू अनुभव घेऊन पुन्हा नंतर उद्योगधंद्यामध्ये या. आणि एक भीती असते ह्या सगळ्या स्टार्टअपच्या काळात. जनरली आपण स्टार्टअप करताना बघितलं तर सगळे डिजिटल, ई कॉमर्स किंवा ज्या ह्याच्यात ॲसेट लाईट बिझनेसेस करण्याकडे जास्त भर असतो. आणि मॅन्युफॅक्चरिंग किंवा त्या पद्धतीच्या गोष्टी करताना थोडी भीती काय असते की ईज ऑफ डुईंग बिझनेस, की मला ब्युरोक्रॅट्सना भेटावं लागेल, मला 100 ठिकाणी एक फॅक्टरी सेटअप करायची म्हणल्यावरती मागच्याच एका इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला इंद्रनील चितळेंनी पण सांगितलं की 300 परमिट्स घ्यावे लागतात, 100 गोष्टींना फेस करतात आणि त्याला नवीन माणूस घाबरतो. आता इंद्रनीलचा बिझनेस जो आहे तो फूड रिलेटेड आहे त्यामुळे त्याच्यामध्ये भरपूर परवानग्या असतील. पण माझ्याकडे जी माहिती आहे ती आज लायसन्सेस 300-350 वरनं जवळपास 50-55 पर्यंत आलेली आहेत. ईज ऑफ डुईंगमध्ये आपला 130 वरनं 63 क्रमांकावर आपण आलेलो आहेत. पण 63 सुद्धा भारत तसं 5व्या नंबरची इकॉनॉमी किंवा आर्थिक व्यवस्था आहे. तर 63 नंबरवर श्रीलंका असलं तर ठीक आहे, पण भारत नसावा. भारत हा कमीत कमी पहिल्या 10 मध्ये तरी असला पाहिजे. त्यासाठी मे बी तो थोडासा राजकीय विषय आहे. आपले पॉलिटिशियन, पॉलिसी मेकर्स, ब्युरोक्रॅट्स हे काम करतच असतील. पण मी म्हणेल की मला तरी कमीत कमी हा पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक बदल दिसलेला आहे. मी जेव्हा उद्योगधंदा उभं करत होतो त्यावेळी मेक इन इंडिया जस्ट लॉन्च झालं होतं आणि मला सगळ्या ज्या परवाने वगैरे आहेत ते फास्ट ट्रॅकवर मिळालेले आहेत. अडचणी असतातच. म्हणजे ब्युरोक्रॅटला घाबरून तुम्ही बसलात तर एंटरप्रेनर तुम्ही बनूच नका. किंवा तुम्ही जर म्हटलात की मला हे जमतच नाही गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये जायला, मग तुम्ही एंटरप्रेनरच नाही आहेत ना. एंटरप्रेनर असा असतो, मग तो इंद्रनीलनीच सांगितलं असेल ना त्या दिवशी की रात्रंदिवस त्याला काम करावं लागतं. जर त्याला रात्रंदिवस काम करायचं नसेल तर त्यांनी प्रोफेशनल करिअरच निवडावं. रात्रीच्या सकाळी पहाटेच्या 4ला किंवा रात्री झोपताना 11ला जरी विचार आला तो आपल्या उद्योगधंद्याचाच आला पाहिजे. उद्या मला त्या गव्हर्नमेंट ऑफिसमधून लायसन्स कसं घेऊन यायचं आहे याच्याबद्दल तुमचा विचार आणि तुमचं जे व्हिजन आहे ते फार पक्कं पाहिजे. मला अनेक अडचणी आल्या. म्हणजे डिफेन्समध्ये काम करत असताना सुद्धा बरेचसे, मी नाव घेत नाही, पण मोठी मोठी पॉलिटिशियन मला आजही विचारतात की तुम्हाला सगळं व्यवस्थित सुरळीत चाललंय ना तुमचं. म्हणजे त्याच्या सुरळीतच्या मागे ब्रॅकेटमध्ये भरपूर येतं. तर त्या डिफेन्समध्ये घुसत असताना आम्हाला भयानक अडचणी आल्या. माझ्या समोरचा जो बिडिंगचा L1चा माणूस होता ना, ते इन्फ्रास्ट्रक्चर रेल्वेच्या साईडला होतं आणि माझं इन्फ्रास्ट्रक्चर एवढं उच्च दर्जाचं असून सुद्धा मी L2 L3 मध्ये फेकलो गेलो होतो. तर त्याला कसं सेट करायचं हे एंटरप्रेनरला माहिती पाहिजे. तुम्ही आता सहज टच अपॉन केलं. रेल्वे, डिफेन्स किंवा अगदी इंटरनॅशनल कंपनीजना तुम्ही हे प्रॉडक्ट प्रोव्हाइड करता. हे डील क्रॅक करणं, हे ह्याची जिगर कुठून येते? पूर्वी आपण जसा प्रश्न विचारला ना, पोटात गोळा येतो, पण तो तुम्ही जे ॲड्रेनलिन म्हणतो आपण त्याला कंट्रोल करू शकला पाहिजेत. इंटरनॅशनल कंपनी, माझी कंपनी बनलीच नव्हती त्याच्या आधीच. म्हणजे ती फक्त ग्राउंड ब्रेकिंगच झालं होतं. म्हणजे प्रत्यक्षामध्ये ही फॅक्टरी काही नव्हती आणि अशा वेळी मला मर्सिडीज बेंचच्या 10 लोकांना फेस करावं लागलं होतं बँगलोरमध्ये. त्यांचं रिसर्च सेंटर आहे आणि त्यापैकी 5 जर्मन होते आणि 5 भारतीय होते आणि मी एकटाच होतो. माझ्याकडे सहकारीच नव्हतं ना, मी एकटाच होतो. त्यांना पहिले गेल्याबरोबर मी म्हणलं, जेंटलमन, आय थिंक इट इज व्हेरी अनफेअर विथ मी.
some of you must sit on my side, then it will be like a equal combination. I don't mind to defend myself or present myself as a alone or a single person, but at least let's balance the room. So हे जिगर तुमच्यामध्ये पाहिजे. वा खूपच म्हणजे मला एक वेगळाच असा बल्ब पेटला माझ्या डोक्यात आता हे ऐकून. मला पुढे जाऊन हे विचारायचं की आपण मगासपासून काय केलं पाहिजे, काय कोणी एंटरप्रेन्योर व्हायला पाहिजे याबद्दल बोलतोय. मला सगळ्यात महत्त्वाचं हे समजून घ्यायला आवडेल की 2 प्रश्न आहेत ॲक्च्युली, की कोणी बिझनेस नाही केला पाहिजे हा एक प्रश्न आहे, आणि दुसरा प्रश्न आहे की बिझनेस करताना, तुम्ही उद्योग करताना ह्या गोष्टी नका करू. म्हणजे दीज आर द थिंग्स दॅट यू शुड नॉट डू. डूजबद्दल आपण बऱ्याचदा बोलतो, बरेच जण सांगतात, आपल्याला सल्ला देतात, आपण पण मगापासून डिस्कस करतोय. पण काय नाही केलं पाहिजे हे मला वाटतं, कारण काही काही चुका त्या न केलेल्या, म्हणजे त्या चुकून कळण्यापेक्षा आधीच कळलेल्या बेटर असतात. तो पहिला प्रश्न आहे, कोणी उद्योगधंद्यामध्ये किंवा एंटरप्रेनरशिप करिअरमध्ये यायला नको. माझ्या मते तुम्ही खूप इंटेलिजंट असाल, तुम्ही सायंटिस्ट असाल, तर तुम्ही जगाच्या, मी भारताच्या फक्त देशाच्या मनानं नाही, जगाच्या पाठीवर सायंटिफिक कॉन्ट्रीब्युशन द्या. कारण तुम्ही सायंटिस्ट आहात, तुमचा इंटेलेक्च्युअल लेवल खूप मोठा आहे. त्यामुळे एंटरप्रेनरशिपमध्ये डी लर्निंग करू शकणार नाहीत तुम्ही. त्याचबरोबर उद्योगात एकदा पडल्यानंतर काय करायला नको, काय करायला नको, तर माझ्या मते एकदम अपफ्रंट कुणाला तरी पार्टनरशिप मागायला नको. तुमचे ॲस्पायरेशन एकदम दाखवायला नको. स्टेप बाय स्टेप जायला पाहिजे. बऱ्याचशा वेळा आपण काय करतो ना, पहिल्याच भेटीमध्ये म्हणतो अरे आपण एकत्र काहीतरी काम करू, उद्योगधंदा करू. स्पेशली मराठी लोक आपण जे आहोत ती एकदम अपफ्रंट असतो. आपण ते थोडंसं शिकलं पाहिजे बाकीच्या लोकांकडनं, की बाकीची लोक 4-5 मीटिंग नंतर आपले ॲस्पायरेशन दाखवतात की मला तुझ्याबरोबर उद्योगधंदा करायचा आहे. कारण ट्राय टू लर्न ऑदर्स ऑल्सो. सो डोंट मेक अ मिस्टेक टू कन्फ्रंट युअर सेल्फ इन द फर्स्ट मीटिंग इट सेल्फ. सगळे तुमचे घोडे पहिल्याच भेटीत दौडवू नका. माझा एक आवडीचा प्रश्न आहे, मी सगळ्यांनाच विचारायला आवडतो मला, तो म्हणजे फेल्युअरची भीती वाटते का, आणि फेल्युअरला कसं टॅकल करायचं. कारण का हे तर कोणत्याही उद्योजकाच्या आयुष्याचा भाग आहे. अप्स अँड डाऊन्स असणारच आहेत. अप्सला कसं करायचं सगळ्यांनी मेंटली तयार केलं असं, स्वप्न बघितलं असं. डाऊन्सला कसं सामोरं जायचं नसतं माहिती. तुम्ही फेल्युअर तुमच्या आयुष्यात जेव्हा कधी खालीवर गोष्टी झाल्या असतील तेव्हा तुम्ही त्याला कसं सामोरं गेलात, आणि आम्हाला काय त्याबद्दल ॲडवाईस द्याल. फेल्युअर येणारच आहेत. जर ते इंटरमिटंट असतील, मध्येच येणारे असतील, तर त्याला तुम्ही व्यवस्थितपणे प्लॅन ए प्लॅन बी पाहिजे. पण जर तुम्हाला खूप मोठं फेल्युअर आलं की तुम्ही सक्सेसच झाला नाहीत किंवा तुमचं एंटरप्रेनरशिप करिअरच ढासळलं सगळं, तर तुम्हाला बॅकअप प्लॅनमध्ये तुमच्याकडे जॉब मार्केट, प्रोफेशनल करिअरमध्ये जाण्यासाठी पूर्णपणे तुमची तयारी पाहिजे. बऱ्याचशा वेळा लोक खूप जास्त डिसमूड होतात, घाबरून जातात. आता मी एंटरप्रेनर किंवा उद्योगधंद्यामध्ये आज मी उद्योजक म्हणून पुढे आलो, आता परत जॉब मार्केटमध्ये कसं अप्लाय करू. माझ्या मते माझ्यावरही अशी वेळ आली होती. मी जेव्हा छोटीशी कंपनी चालवत होतो तेव्हा सगळा बोरिया बिस्तर बांधून वापस जर्मनीला जाण्याची वेळ आली होती. पण ती माझी तयारी होती. तो अपमान सहन पण करता आला पाहिजे, आणि तो काही अपमान नाही आहे, ती लर्निंग आहे असं मी म्हणेल. बऱ्याचशा वेळा लोक याला खूप जीवाशी घेऊन काहीतरी वेगळा विचार करतात. पण याच्या एवढा एंटरप्रेनरशिपचा फेल्युअरचा जो अनुभव आहे ना, याच्या एवढा दांडगा अनुभव दुसरा कुठलाच नाही मी म्हणेल. जो एंटरप्रेनरशिपच्या 2 वर्षाचा फेल्युअर म्हणजे 20 वर्षाचा अनुभव असं मी म्हणेल. दांडगा अनुभव हा मला शब्द आवडला, कारण खरंच आहे त्याच्याशिवाय कळणार कसं आपल्याला. जनरली जेव्हा छोट्या शहरातनं ह्याच्यातनं आपण मुंबई पुण्यात येतो तेव्हा भाषेवरनं, तुमच्या अवतारावरनं कुठेतरी एक अवहेलना झाल्यासारखं वाटतं, कुठेतरी एक नर्वसनेस येतो, आणि तिथे घाबरून अडखळल्यासारखं होतं. त्या परिस्थितीत काय, म्हणजे कारण का तुम्ही मगाशी सांगितलं तसं की तुम्ही त्या म्हणजे ब्लू जीन्स आणि येल्लो प्लेन शर्ट घालून COEP चालवतात, तेव्हा तुम्हाला काहीतरी मोटिवेट करत राहिलं असेल, काहीतरी साथ दिली असेल. माझ्या मते तुमच्याकडे ना ते अवेअरनेस पाहिजे की वेदर यू आर द ओनली वन ऑड मॅन आउट. ते मला लगेच लक्षात आलं. मी दुसऱ्या दिवशी त्याचा रंग बदलला.
तर तुम्हाला ते सेल्फ अवेअरनेस पाहिजे. ते तुम्हाला कोणीतरी डोक्यात आणून टाकू शकत नाही. किंवा माझी भाषा अडखळते किंवा मला स्पष्ट उच्चार करता येत नाही. तर तुम्ही त्याची सराव करायला पाहिजे. तुम्ही त्याचं नक्कीच पेपर मोठ्याने वाचला पाहिजे. हॉस्टेलमध्ये काही लोकं हसतील तुम्हाला. पण तुम्ही त्याचा सराव केला पाहिजे. मी अशी भरपूर मोठी-मोठी व्यक्तिमत्व पाहिलेत, की ज्यांना मी म्हटलं, की हे Volkswagen नाही, ते Volkswagen आहे. तर त्यांनी असं बाजूला सरकून Volkswagen असं दोनदा बोलले ते. म्हणजे एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाने माझ्यासमोर सराव करणं, हेच मला खूप शिकवून गेलं. प्रत्येकाला हे एक्सपोजर मिळेल असं नाही, पण तुमच्या माध्यमातून हे एक्सपोजर हे लाखो लोकांपर्यंत जाईल असं मी अपेक्षा करतो. सर थँक्यू सो मच. आम्हाला खूप वेळ दिलात आणि खूप महत्त्वाचे आय गेस आपण तुम्ही जो शब्दप्रयोग केला तो मला फारच आवडला की बीजं रोवली गेलीत आज आणि मला गॅरंटी की हे बघून अजून हजारो बीजं रोवली जातील आणि अजून तशीच पुढे रोवली जातील आणि एवढी मोठी रोपं होतील त्याची. आमच्यासोबत तुमचं ज्ञान शेअर करण्याबद्दल, तुमचे एक्सपिरियन्सेस शेअर करण्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि जे कोणी बघतात त्यांना एक खूप मनापासून कळकळीची विनंती आहे की प्लीज सबस्क्राईब करा. तुम्हाला जिथे कुठे आमचा हा पॉडकास्ट बघताय तिथे फॉलो करा. तुम्हाला काय वाटतंय आणि पुढच्या एपिसोडमध्ये कोणाला बघायला आवडेल, कोणाकडून आपल्याला बिझनेस इन्साईट्स ऐकायला आवडतील ते नक्की आम्हाला कॉमेंट्समध्ये सांगा. थँक्यू सो मच. लोभ असावा.